मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण विविध माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने देण्याचे काम केलेले आहे आणि त्यापैकी बरेच प्रश्न हे परीक्षेला आलेले सुद्धा आहेत. मित्रांनो, ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे व्हिडिओ पण त्यांनी पाहून घ्या. मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण आज थेट प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना विचारलेली आहे, कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन बघा, 1992, 1995, 1993 आणि 1994. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जी स्थापना होती ती 1993 मध्ये झालेली आहे. लक्षात राहू द्या, कधी झालेली आहे ते 1993 मध्ये. दुसरा प्रश्न बघा, WWW चा फुल फॉर्म काय? ऑप्शन बघा, वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वायर वेब, वर्ल्ड वेस्ट वेब, रॉग वाईड वेब. तर मित्रांनो, WWW चा फुल फॉर्म काय आहे? तो वर्ल्ड वाईड वेब. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. तिसरा प्रश्न बघा, योग्य विधान निवडायचं. आता दोन विधाने तुम्हाला दिलेली आहेत, त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे? पहिलं विधान बघून घ्या, बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. दुसरं विधान बघून घ्या, बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. मित्रांनो, यापैकी ना विधान 1 जे आहे ना ते फक्त बरोबर आहे. विधान 1 काय बरोबर आहे? तर विधान 1 परत पाहून घ्या, बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. त्यामुळे हे फक्त पहिलंच विधान बरोबर आहे आणि दुसरं जे आहे ते चुकीचं विधान आहे. चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? आता पंचायत राज दिन कोणता आहे? ऑप्शन बघा, 24 एप्रिल, 2 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 24 एप्रिल हा दिवस आपण पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. पाचवा प्रश्न बघा, योग्य विधान निवडायचे. दिलेल्या 4 पैकी तुम्हाला काय करायचंय? योग्य विधान निवडायचे. ऑप्शन बघून घ्या, जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण 8 सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण 10 सदस्य असतात आणि जिल्हा परिषदेच्या एकूण समितीत एकूण 5 सदस्य असतात. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेची जी वित्त समिती असते ना त्याच्यात एकूण 8 सदस्य असतात. लक्षात राहू द्या, किती सदस्य असतात? 8 सदस्य असतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 6वा प्रश्न बघा, जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? आता जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन बघा, 1 जून, 1 मे, 1 जानेवारी आणि 1 एप्रिल. मित्रांनो, जागतिक कामगार दिन आहे ना 1 मे ला साजरा केला जातो. केव्हा साजरा केला जातो? 1 मे ला. म्हणून ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस सुद्धा 1 मे आहे. 7वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले? आता कोणी केले होते? ऑप्शन बघा, सुभाषचंद्र बोस, श्रीपाद अमृत डांगे, वासुदेव बळवंत फडके आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. तर मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांनी प्रथम महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. पुढचा प्रश्न बघा, लाई हरोबा हा टिंबटिंब राज्याचा प्रमुख सण आहे. आता लाई हरोबा हा सण आहे, तो कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? ऑप्शन बघा, मणिपूर, तामिळनाडू, गोवा आणि अरुणाचल प्रदेश. तर लाई हरोबा जो आहे तो मणिपूर या राज्याचा प्रमुख सण आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या राज्याचा आहे? मणिपूर. 9वा प्रश्न बघा, जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो हे विधान टिंबटिंब आहे. आता हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे हे ओळखायचं आहे. ऑप्शन बघा, बरोबर, चूक, सांगता येत नाही आणि यापैकी नाही. तर जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो, तर हे विधान जे आहे ना ते बरोबरच आहे. मित्रांनो, जिल्हा दंडाधिकारी यांना जिल्हाधिकारी पण म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते? आता जालियनवाला बाग जो हत्याकांड झाला त्याला जबाबदार कोण होतं? ऑप्शन बघा, जनरल डायर, सर मायकेल वॉडवायर, लॉर्ड मॉन्टेग्यू आणि लॉर्ड रेडिंग. तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता त्याला जबाबदार जनरल डायर होते. लक्षात राहू द्या, जनरल डायर जो होता तो त्या हत्याकांडास जबाबदार होता. पुढचा प्रश्न बघा, 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? आता जालना जिल्ह्यात ज्यांना कोणाचा फॉर्म असेल त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले होते? ऑप्शन बघा, 5, 3,
4 आणि 2. तर मित्रांनो जालना जिल्ह्यात 1992 पासून 3 तालुके अस्तित्वात आले होते. किती तालुके? 3 तालुके अस्तित्वात आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या टिंब रांगामध्ये येते. आता चिखलदरा हे काय महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते सातपुड्याच्या कोणत्या पर्वत रांगेत येते? ऑप्शन बघा, सातमाळा, महादेव आणि गाविलगड. मित्रांनो ते गाविलगड या पर्वत रांगेत येतं, लक्षात राहू द्या. कोणत्या पर्वत रांगेत येतं? तर गाविलगड या पर्वत रांगेत येतं. पुढे बघा, उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम टिंब नुसार झाली आहे. आता उपराष्ट्रपदाची निर्मिती कोणत्या कलमानुसार झालेली आहे? ऑप्शन बघा, 69, 52, 73 आणि 63. तर उपराष्ट्रपदाची निर्मिती जी आहे उपराष्ट्रपती पदाची ती कलम 63 नुसार झालेली आहे, लक्षात राहू द्या. कोणत्यानुसार झाली? कलम 63 नुसार. 14 प्रश्न बघा, महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये टिंब पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आता कोणत्या पद्धतीचा स्वीकार केलाय? ऑप्शन बघा, कक्ष अधिकारी, मुख्य अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि सल्लागार समिती. तर मित्रांनो कक्ष अधिकारी या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायातून चुकीचे विधान निवडायचे आहे. तुम्हाला कसलं विधान निवडायचंय? तर चुकीचं विधान निवडायचं आहे. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात, गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात, मसाल्यांची बाग असे केरळला म्हणतात आणि भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. तर मित्रांनो भारताचे उद्यान हे बेंगलोरला म्हटले जाते, मुंबईला नाही. त्यामुळे 4 नंबरचे जे ऑप्शन आहे ना ते आपले बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? आता सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? ऑप्शन बघा, खान अब्दुल गफार खान, मौलाना अबुल कलाम, महात्मा गांधी आणि मोहम्मद अल जिना. तर मित्रांनो सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांचा उल्लेख केला जातो, लक्षात राहू द्या. कोणाचा उल्लेख केला जातो? खान अब्दुल गफार खानचा. 17 प्रश्न बघा, पुढील पैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिलेला आहे? आता संस्कृत ग्रंथ लिहिला कोणी लिहिला? हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला. पण तो कोणता आहे? ऑप्शन बघा, प्रियदर्शिका, रत्नावली, यापैकी नाही आणि नागानंद. तर मित्रांनो तो जो ग्रंथ आहे या पर्यायात नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, तहसीलदार हा टिंब स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. आता कोणत्या स्तरावरील असतो? ऑप्शन बघा, जिल्हा, राज्य, गाव आणि तालुका. मित्रांनो तालुका स्तरावर असतो तहसीलदार, लक्षात राहू द्या. 19वा प्रश्न बघा, जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोणाचं विचारलंय? जनार्दन स्वामीचं. ऑप्शन बघा, राहुरी, नेवासे, राहता आणि कोपरगाव. तर मित्रांनो जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. कोणत्या ठिकाणी आहे? कोपरगाव या ठिकाणी. मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हा एकदम महत्वाचा प्रश्न, गेल्या भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, भंडारा, नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर. तर मित्रांनो तिल्लारी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे ना तो कोल्हापूर जिल्ह्यात आहे, लक्षात राहू द्या. कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. आणि हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र आणि गोवा 2 राज्याचा सामायिक प्रकल्प आहे आणि तो कोल्हापूर जिल्ह्यात आहे. मित्रांनो कसे होते 20 प्रश्न ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे नवीन असेल त्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आधीची आपली व्हिडिओ पण पाहून घ्या. मित्रांनो भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.